सिंपल. काका काकू तुम्ही पण एन्जॉय करू शकता जर फिटनेस बघायचं असेल तर. आणि तुम्ही साईडला गाडी वगैरे लावू शकता. आणि लिगल परमिशन काढलेली आहे आम्ही, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास बघू शकता. ठीक आहे. बरं आपण एकदा स्ट्रीट प्ले सुरू करणार आहे. आकाश सर आपले मुलं आहे आणि स्टुडंट थोडेसे कॉम्पॅक्ट व्हा. सर आधी थोडा कॉम्पॅक्ट होईल. थोडी मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी सायलेंट राहाल थोडं, कारण की आमच्या मुलांकडे माईक्स वगैरे नाही आहे, तर त्यांची क्लिअरिटीनी तुम्हाला आवाज ऐकायचा असेल तर तुम्हाला शांत राहावं लागेल थोडं. मी आकाश वानकडे, आशादीप फाउंडेशनचा एक मेंबर, सगळ्यांचं स्वागत करतो. आज आशादीप फाउंडेशनचे सगळे मेंबर तुमच्यासमोर एक पथनाट्य सादर करणार आहे. याचं नाव आहे याला जबाबदार कोण, याला जबाबदार कोण, याला जबाबदार कोण. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. लोकांची गर्दी, लोकांची गर्दी, कयामत देखो, आजादी का नाटक देखो, क्या देखो, क्या देखो, आजादी का नाटक देखो, बातों का कमाल देखो, बातों का कमाल देखो. आमच्या पथनाट्याचं नाव आहे याला जबाबदार कोण, याला जबाबदार कोण, याला जबाबदार कोण. पथनाट्याचा पहिला दिवस. अरे म्हणताय क्या बोलता यार, आजची सोय होते की नाही? अरे मिळतं ना आज, एक नाही बघता मिळताय. काय यार रे बाक्या, कॉलेजला चाललोय. अरे कॉलेज पेपर है ना. अरे 50 से 100 पेपर आते मेरे भाई. देख तेको जन्नत देखने के स्वर दिलोगे, तेको स्वर. हो उसके लिए पैसे लगते भाई. पैसे है क्या तेरे पास में? नहीं. एक काम कर, घर पे जान बाप को बोल देगा 2000 रुपए लग रहे. क्या? अबे लेके आना भाई, देखना जन्नत दिखा देना देखो. पातो देख भाई शाम को मिल क्या, शाम को मिल. मेरे को नहीं लगता यार लाएगा यार. बाबा बाबा हे बेटा प्रकाश इकडे काय झालं. बाबा 2000 रुपये पाहिजे होते. अरे तुला आताच तर दिले रे मी पैसे. बाबा ट्युशनची फी भरायची आहे ना. पण असं 10 वेळा पैसे नसते मागत बेटा. प्लीज आता इला आता शेवटल्या वेळा जा. आता मुलगा वडिलांकडून पैसे घेतो. अरे मेरे को नहीं लगता यार लाएगा यार. अरे लाता ना. अरे पक्का लाएगा पैसे. जन्नत दिखाना दारू पेगा सिगरेट में कोई बात नहीं. मस्त बैठेंगे पार्टीला जातात आणि कट्ट्यावर बसतात. गावांच्या सरचं लेक्चर होतं, परत त्या सरांनी असाइनमेंट पण घेऊन गेली. अगं ऐक ना, मी काय बोलते तर काम नाही तुला दिसत नाही का मी काम करते. अगं काय ग, नुसतं आपला मोबाईल मोबाईल, माझ्याकडे ते लक्ष द्या जरा. ऐक ना ग, काय ग, थांब ना जरा. जा, असं नाही तुमचं नेहमीच, मला नाही राहायचं तुमच्यासोबत. की मुली आपल्याकडे लक्ष न देता मोबाईलमध्ये राहतात. मला मोबाईल पाहिजे. या वयात मोबाईल नसते बेटा. माझ्या सगळ्या मैत्रिणीकडे मोबाईल आहे, मला पण पाहिजे म्हणजे पाहिजे. या वयात मोबाईल नसते बेटा. तुला किती वेळा सांगू मी. बाबा पण मला मोबाईल पाहिजे सांगलं. बरं बेटा तुला घेऊनच देतो. चल चल. मुलीच्या हट्टापायी पथनाट्याचा दुसरा दिवस. हाय हाय हाय. ए वाव, न्यू मोबाईल. हा मी पण घेतला. मुलींनी मोबाईल चल मग पार्टी द्या आता. अरे हा तू कालचा ना, हा इथे पण आला. अगं हो, हा तर कालचाच आहे. ए लक्ष दे, हा तो लवकर मुलगा आहे. चल आता कॉलेजला जाऊ. अगं किती handsome. मुलींनी मुलाला पाहिलं, मुलांनी मुलींना. नशा पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, मेरे बेकरार, तू ही बता. तिसरा दिवस. यूं मुस्कुराए तुमने न जाने क्या ख्वाबों में
होतेस? काही नाही असाइनमेंट लिहित होती. बोलली ना तुझ्या पोट्ट्यासोबत? कोणत्या मुलीसोबत? खोटं बोलू नको आणि माझ्याशी बोलूच नको. अरे नाही, तुला जसं वाटते ना तसं काहीच नाहीये बरं. मला आता येऊन भेट, तसं तुझ्या कॉलेजला तमाशे करेल मी. अरे बाबा थांब, आले. कुठे होतीस? कॉलेजमध्ये होती रे. काय बोलली तुझ्या पोट्ट्यासोबत? अरे बाबा काम होतं म्हणून बोलले ना. खोटं बोलायचं नाही. तुला जसं वाटते ना तसं काहीच नाही बरं. नाही बोलायचं त्याच्याशी. माझी मर्जी, मी काही करू, कोणासोबत बोलू. सरळ बोलतो ना मी तुझ्याशी, सरळ बोल. अरे बाबा माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. खरंच तुला वाटते तसं काहीच नाहीये रे. असं आहे ना? चल ठीक आहे, उद्या आपण पळून लग्न करायचं. ते शक्य नाही आहे ना आता. तुझे सर्व फोटोज आहे माझ्याकडे. प्लीज मी सगळीकडे पोस्ट करेन आणि तुझ्या बापाच्या ऑफिस मध्ये ना प्रिंट करून वाटेल मी. प्लीज असं करू नको. माझी पूर्ण लाईफ स्पॉइल होईल रे. मला ते माहिती नाही, तू विचार कर, उद्या सांग मला. प्लीज ऐक ना रे. मुलगा मुलीला धमकी देतो, तिचे काही MMS व्हिडिओ शेअर करायची धमकी देतो. प्रकाश बेटा काय रडत आहे तू? हे काय झालं माझ्या मुलांसोबत? हे देवा, हे माझ्यासोबत असं काय झालं रे? याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आपल्याला की याला जबाबदार कोण. खरंच खूप मोठा प्रश्न आहे. आजकालची पिढी जर आपण बघितली तर आपल्याला माहिती नाही पडत की आपण कोणत्या मार्गावरून कुठल्या मार्गावर जातो. आज आम्ही या 3 कॅरेक्टर वरून आम्हाला हे नाही सांगायचं की एक वडील चुकले, आम्हाला हे पण नाही सांगायचं की एक मुलगी चुकली, आणि आम्हाला हे पण नाही सांगायचं की एक मुलगा चुकला. हा त्यांच्या संगतीचा परिणाम होता की हा त्यांच्या वडिलांचा परिणाम होता की हा त्यांच्या आईचा परिणाम होता. आम्हाला फक्त एवढं दाखवायचं होतं की जबाबदारी कोणी स्वीकारायला तयार नाही. जबाबदारी ही मुलाची, मुलीची आणि तिच्या वडिलांची होती की त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या समजावून घ्यावा लागत होता. एका मुलांनी मोबाईल मुलीला घेऊन दिला, मुलांनी ट्युशनला पैसे मागितले, ते दिले. ही जबाबदारी नाही आहे. ही जबाबदारी वडिलांची ही होती की खरंच आपला मुलगा पैसे बरोबर वापरतोय का, खरंच आपण आपल्या मुलीला मोबाईल दिला, तो तिचा व्यवस्थित यूज करतोय का. त्यानंतर एका मुलीला तिच्या वडिलांनी मोबाईल घेऊन दिला, पण त्या मुलीनी आपल्या वडिलांचा विश्वास सार्थक ठेवून त्याचा उपयोग बरोबर केला का. हा जबाबदारीचा प्रश्न होता. आम्हाला जबाबदारी विचारायची होती त्या मुलाला की त्यांनी त्याच्या वडिलांनी दिलेले पैसे व्यवस्थित ठिकाणी वापरले का. हा आमचा प्रश्न होता. जबाबदारी आपण नाही स्वीकारत आहे, जबाबदारी आपण स्वीकारायला हवी. आपण जबाबदारी नेहमीच दुसऱ्यावर ढकलतो. आणि या प्रश्नाला आमच्या छोट्याशा पथनाट्याद्वारे आम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपण आजच्या पिढीतले लोक इकडच्या तिकडच्या मुलांकडे मुलींकडे पाहून आपला रस्ता फरकटतोय. या 10 मिनिटाच्या पथनाट्यातून आम्हाला एकच मेसेज द्यायचा होता की आता जबाबदारी स्वीकारायचं काम आपलं आलेलं आहे. ती अजून दुसरा कोणी स्वीकारू शकत नाही. आपले धन्यवाद. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. जय 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 किसान.
लहान लहान झालेले मुलं इतके मोठे झाले आणि संदेश देऊन राहिले. म्हणजे हे पाहत असताना माझे तर चक्क डोळे भरून आले, कारण की मी ह्या स्टेजमधून गेली आहे आणि तुम्ही एक संदेश दिला की प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तो तर एकदम आवश्यक ठरलेला आहे. असेच तुम्ही आपापली जबाबदारी स्वीकारा. तुमचं अभिनंदन. आणि हे तर माझं छोटंसं झालं, पण तुम्हाला अजून चांगला भरघोस प्रतिसाद मिळेल. Three cheers for all Professor and Ashadeep Foundation. Hip hip! Hip hip! Hip hip! तुम्ही खूप मोठे बनणार आहे बरं पहिला fan भेटून सगळ्यांसमोर मी एकदा काकूंना इंट्रोड्यूस करून देतो. काकू आनंद धरणे सरांची आई. काकू बोलू शकता काही? तुम्हा सर्वांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि फाउंडेशनला आशादीप नाव दिलं. आशा म्हणजे सर्वांना आशा आणि दीप म्हणजे उजळणारा दीप. त्या नावात कुठेच डॅमेज झालं नाही पाहिजे. आणि आकाश म्हणजे उंच भरारी. सगळे उंच भरारी घ्या. आजचा हा इव्हेंट, पण त्या इव्हेंटमध्ये त्या मार्गाने जाऊ नका. चांगले बना आणि खूप अभ्यास करा. यश मिळवा. बस. खरंच तुम्ही जसं डोळे भरून आले आणि आमच्या समोरचे वाढलेले पोरं आज म्हणजे हसण्यासारखी गोष्ट नाही आहे. आमच्यासमोर वाढलेले पोरं आज इतका चांगला संदेश देऊन राहिले की आम्हालाही असं वाटते की नाही, आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि आमचे पोरं असेच पुढे पुढे जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुमचा कार्यक्रम असाच पुढे 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 अजून चांगला हो ही प्रार्थना करते. आणि पुढची स्क्रिप्ट मी आनंदला देते.